नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही लग्नासाठी साड्या घेतलेल्या असतात तर साई प्रत्येक साडी दाखवत रमाला म्हणतो की तुम्हाला जी साडी आवडेल तुमच्या मनाप्रमाणे ती साडी तुम्ही लग्नासाठी घ्या आणि ही साडी खरंच नक्की चांगली आहे आणि ती साडी तुम्हाला खरंच लग्नामध्ये खूप छान अशी दिसेल. तेव्हा मात्र आता खिडकीतून नील मात्र हे सर्व पाहत असतो आणि नीलने मात्र हे सर्व काही बघून आता त्याच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं. साई म्हणत असतो की मला तर दिसून राहिलं की तुम्ही लग्नामध्ये खरंच किती सुंदर दिसताल. तेव्हा रमा सुद्धा खुश होऊन साईकडे बघत असते. तेव्हा आता नील हे सर्व ऐकून म्हणतो की वाव, म्हणजे कहाणी में ट्विस्ट. तर मात्र यांचं लग्न झालं तर तुझी मात्र गोची होईल. पण परत विचार करतो की एक मिनिट, म्हणजे यांचं हे लग्न कसे होते, रमा या लग्नासाठी का तयार झाली असेल, हिला काहीच कसं वाटत नसेल का अक्षय बद्दल. तेव्हा आता रमा ही साईला म्हणत असते की खरंच साडी खूप छान आहे आणि जे काही तुम्ही करताल ते पण योग्यच असेल. मला तर खरंच काही आठवत नाही की मी कोण आहे, कुठून आले, परंतु या जगात माझं कोणी आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. तेव्हा आता नीलला रमाला काही आठवत नाही हे त्याने ऐकलेलं असतं. तर रमा साईला म्हणत असते की मला खरंच काही कळत नाही, कुणाबद्दल काही आठवत नाही, त्यामुळे नक्की काय निर्णय घ्यावा हे मला नाही कळत, त्यामुळे जो काही निर्णय तुम्ही घेताल तो मला मान्य असेल. तेव्हा आता हे सर्व ऐकून नील तर खुश होतो. नील म्हणतो की खरंच क्या बात आहे, म्हणजे हिला मात्र तिची रामलीला काही आठवत नाही, हिची तर मेमरी गेली. आणि जर मी हिला सांगितलं की उद्या की तू माझी माही आहे तर हिचा सहज विश्वास बसेल, कारण आता तिच्यासारखी दिसणारी त्याची माही तर त्याच्याकडे आता प्रूफ आहे आणि तो मात्र रमाला हे सर्व दाखवून सिद्ध करू शकतो. याने मात्र नील हा सर्वाचा विचार करून खुश होतो आणि हे सगळं काही करण्यासाठी म्हणजे तिला तयार करण्यासाठी मला काही अशी जबरदस्ती तिला नाही करावी लागेल. शेवटी मी हिला जे काही सांगेल, जे काही म्हणेल त्यावर तर हिला शेवटी विश्वास ठेवावाच लागेल. त्यानंतर आता इकडे माहीने जे काही सिगरेट ओढण्यासाठी घेतलेलं असतं तर नैना तिला म्हणते की माही तू ही सिगरेट सोडूनच दे. अगं सिगरेट सोडणं ही तर चांगलीच गोष्ट आहे, रमा बनवायचा आहे म्हणून तू ही सिगरेट सोडू नको, तुझ्या चांगल्या हेल्थ साठी तू ही सिगरेट सोड. तेव्हा आता माही म्हणते की नैना एक खरंच कॉम्प्लिकेटेड आणि त्यात म्हणजे तुम्हाला आणखीन कन्फ्युज करते, कळतंय की तुला. हे बघ नैना, तू काही बोललीस ना ते अगदी बरोबर आहे. आय एम माही, आय एम नॉट रमा, पण जे काही तुम्हाला सांगते की रमा होण्याची गरज नाही, परंतु हे जे काही सांगते ते दॅट्स इज नो ओके. आणि जर का मी रमा बनून न राहता माही बनून राहिले त्यामुळे अक्षय तर माझ्याकडे कधीही नाही बघणार, हे तर बरोबर आहे ना. त्यावर आता नैना सारखी तिच्याकडे पाहते आणि माहीला म्हणते की खरंच तू किती बदललीस ग आणि तू खरंच प्रेमात पडली. असं म्हटल्यानंतर आता माही नैनाकडे पाहते आणि नैना म्हणते की अगं पडली नाही, परंतु अखंड तू त्या प्रेमात बुडाली अक्षयच्या. तर नैना असं म्हटल्यानंतर माही लगेच आपली नजर चोरते आणि कावरी बावरी होते आणि खरंच ती अक्षयच्या स्वप्नामध्ये हरून जाते. त्यानंतर आता अक्षय हा काम करत असतो आणि माही तेथे त्याच्यासाठी फ्रेंच इस्त्रीची कॉफी त्याची आवडती घेऊन येते आणि अक्षयला देते. तेव्हा अक्षय खुश होऊन थँक्यू असं म्हणतो आणि कॉफी पिऊन म्हणतो की खरंच मस्त झाली. तर माही म्हणते की पहिल्यांदाच मी केली. तेव्हा आता अक्षय हसतो आणि माहीकडे बघत म्हणतो की आय नो, तू असं का सांगतेस. तर माही म्हणते की काही नाही सांगितलं, मी केली म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा आणि तिचा हात धरतो, तिच्या हाताचा आता मस्त किस घेत असतो आणि याच्यासाठीच ना असं तो म्हणतो. तेव्हा आता माहीला थोडंसं अगदी अवघडल्यासारखं फील होत असतं. ती लगेच आपला हात बाजूला काढून घेते. तेव्हा अक्षय पुन्हा संशयाने तिच्याकडे बघतो. तेव्हा अक्षय थोडासा विचार करतो, त्याला थोडंसं वाईट वाटतं आणि तो माहीला विचारतो की रमा मला एक गोष्ट सांग, माझं काही चुकते का. तेव्हा माही नाही म्हणते. तर अक्षय म्हणतो की मग जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू अशी लांब का जाते बरं. तेव्हा आता माही म्हणते की तसं काही नाही, मला कळतं की तुम्ही काय विचार करता, म्हणजे मी थोडंसं बदलले आहे आणि त्या बदलामुळे आपण आणखीन लांब जायला नको म्हणून मी मुद्दाम स्वतःला थोडंसं लांब ठेवते, बाकी काही नाही एवढं. म्हणून ती कशबशी अक्षयची समजूत काढते. तर आता माई किचन मध्ये काम करत असतात आणि साई तेथे येतो. साई म्हणतो की माई बघ ना, अगं दिवस कसे पटपट चाललेत, लग्नाचा बस्ता सुद्धा झाला आणि दागिने सुद्धा झालेत आणि श्रद्धा लवकरच आता या घरची सून म्हणून माप ओलांडून आत येईल. तर माई अगदी खुश होते. परंतु माई हे सगळं होण्या अगोदर मला एक गोष्ट अशी वाटते की त्यांना सत्य सांगण्याची अगदी गरज आहे आणि आत्ताच हे सत्य सांगायला हवं, हीच ती वेळ आहे. त्यावर आता ते ऐकून माई म्हणतात की अरे काय बोलतोस तू, अरे सत्य सांगून कुणाचं भलं नाही होणार, तू हे काय करतो, तू असं काही करणार नाही. तेव्हा आता साई म्हणतो की नाही माई, मी त्यांना असं अंधारात ठेवून नाही त्यांच्याशी लग्न करू शकत आणि हे बघ आपण जे काही करतो ते तिच्या भल्यासाठीच करतो. माई म्हणते की मी तुला नाही सांगून देणार. साई म्हणतो की मला माफ कर, हे बघ काही झालं तरी मी त्यांना हे सत्य सांगणारच. माई म्हणते की हे बघ मी जे काही करते तुझ्या भल्यासाठी करते, तू असे कोणतेही विचार तुझ्या मनामध्ये आणू नकोस, तुझं लग्न आहे ना त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा साई म्हणतो की माई तुला का कळत नाही, मी त्यांना हे सत्य सांगणारच
खरंच, आणि त्या मला काय म्हणल्या माहिती आहे का तुला? त्या आपल्याला सोडून जाणार कुठे? त्यांना काहीच माहिती नाही की त्या कोण आहेत, कुठून आल्या, त्यांना खरंच काही आठवत नाही. फक्त याच कारणासाठी ते माझ्याबरोबर लग्न करणार आहे आणि त्यांनी या कारणासाठी माझ्याबरोबर लग्न करावं हे मला नाही पटत. त्यामुळे काही झालं तरी माई मी त्यांना हे सत्य सांगतो. म्हणून आता साई रमाला हे सर्व सांगायला निघतो, परंतु माई आता पुन्हा त्याच्या हाताला धरते आणि काय रे, का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोस तू? जरा तू गप्प बस. अरे मी तुला हे सत्य नाही सांगून देणार, हे लक्षात घे. म्हणून माई आता साईला स्वतःची शपथ घालते. तर साई म्हणतो, माई तुला का समजत नाही? त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने त्या माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत. आणि एकदा विचार कर, पुढे गेल्यानंतर त्यांना जर सगळं काही आठवलं तर मात्र त्या माझ्याबद्दल काय असं विचार कर. आणि हे पुढे असं होण्यापेक्षा आत्ताच झालेलं बरं. आणि त्यांना सत्य सांगण्याची हीच ती वेळ आहे. आणि हे जे काही जुळलेलं लग्न आहे तर ते मोडायला फार वेळ नाही लागणार. माई मी तुला काय सांगतो हे लक्षात घे. त्यामुळे माई त्यांना असं फसून मला त्यांच्याशी लग्न करणं हे मला नाही पटत. मी त्यांना लग्नाच्या अगोदर सर्व काही सत्य सांगून टाकणार. तेव्हा मात्र आता रमाने हे सर्व ऐकलेलं असतं आणि हे ऐकून तिला धक्का बसतो. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती मनात म्हणते की म्हणजे माझ्या भूतकाळाबद्दल यांना सर्व काही माहिती होतं, तरी सुद्धा यांना माहिती असून मला त्यांनी काही सांगितलं नाही आणि मला अंधारात ठेवलं. आणि लगेच आता ती आतमध्ये येते आणि साई आणि माई या दोघांचं सर्व काही बोलणं ऐकून त्या दोघांना म्हणते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना. तेव्हा आता रमाला म्हणजे श्रद्धेला असं बोलताना पाहून या दोघांना सुद्धा अगदी धक्का बसतो. मी सगळं काही ऐकलं आणि तुम्हाला माझ्याबद्दल सगळं काही माहिती होतं. इतक्या दिवसापासून मी तुम्हाला विचारते की माझ्याबद्दल जर काही तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. कोणीतरी असेल की ज्याला माझा भूतकाळ माहिती आहे म्हणून. आणि इतकी मोठी चूक तुम्ही केली, सगळं काही माझ्यापासून लपून ठेवले. तेव्हा आता साईला वाईट वाटतं. साई म्हणतो की हे बघा मॅडम, मी मुद्दाम नाही केलं, मी आत्ता तुम्हाला हे सत्य सांगणारच होतो. तेव्हा आता रमा ओरडते. रमा म्हणते की का सांगितले नाही? इतक्या दिवस कशाची तुम्ही वाट बघत होते? मग हे सगळं काय चाललं? ही सगळी काही लग्नाची तयारी कशाला केली असेल बरं? त्यामुळे आता हे सगळं नकोय. तुम्हाला सगळं काही माहिती होतं, तुम्ही मला का सांगितलं नाही? म्हणून आता रमा ही इतकी रागावते आणि भडकून सगळं काही आता त्या साड्या वगैरे बॉक्स इकडे तिकडे फेकून देते. तेव्हा साई म्हणतो की हे बघा प्लीज श्रद्धा मॅडम ऐकून घ्या, आमच्याकडून चूक झाली, मी तुमच्यासमोर हात जोडतो. तुम्हाला सत्यच ऐकायचं आहे ना, मग ऐका सत्य. तेव्हा माई आता साईला म्हणते की साई तू काही सांगू नकोस. परंतु साई आता माईचं काही ऐकत नाही आणि तो आता रमाला सगळं काही सांगायला सुरुवात करतो की तुम्ही कोण आहात, कुठून आला, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तुमचं नाव काय? आणि तुमचं नाव श्रद्धा सुद्धा नाही. माई तुमच्याशी खोटं बोलली होती की तुमचं नाव श्रद्धा आहे म्हणून. आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला होता पाचगणीला आणि तेथे मात्र तुम्ही आम्हाला तेथे पडताना दिसलात आणि सापडल्या. अगदी जखमी अवस्थेत तुम्ही पडल्या होत्या. तेथे आजूबाजूला कोणीच नव्हते, तुमच्या मदतीसाठी सुद्धा मदत करायला कोणी नव्हतं. आणि तेव्हा मी तुम्हाला वाचवलं, तेव्हा तुम्हाला इकडे घेऊन आलो चंद्रपूरला आणि येथे येऊन मात्र तुमच्यावर उपचार केले. आणि देवाच्या कृपेने मात्र तुम्हाला नंतर बरं सुद्धा वाटायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मला कळलं की तुम्हाला काहीच आठवत नाही म्हणून. आणि याच गोष्टीचा फायदा माझ्या माईंनी घेतला, पण तिची सुद्धा त्यात काही चूक नाही. कारण तिला सुद्धा दिसत होते की तिचा हा मुलगा या मुलीच्या प्रेमात पडला म्हणून. मी तुम्हाला खोटं नाही बोलत, परंतु खरंच मला तुमच्याबद्दल काहीतरी असं वाटत होतं. म्हणूनच माईने तुम्हाला खोटं सांगितलं की आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं. मी पण माईच्या होकाराला होकार देत आलो आणि मी सुद्धा खोटं बोलत गेलो. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमाला आता आणखीन रडायला येत असतं. परंतु हे सगळं काही खोटं बोलणं मला जड होत होतं आणि मला ते तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं. खोटं बोललो आम्ही, सगळं काही खोटं बोललो. आम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, मात्र तुम्हाला सगळं सत्य कळलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जो तुमच्या मनाला वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकतात. माझ्याशी लग्न करायचे किंवा नाही करायचे हे तुम्ही ठरवू शकतात. तेव्हा रमा आपल्या लग्नासाठी घेतलेली ती साडी हातात घेते आणि खूप अशी रडत असते. साई आणि माई आता तिच्याकडे असतात. त्यानंतर आता इकडे अक्षयला झोप लागत नसते. तो आता बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला असतो. तेवढ्यात रमा बाहेर येते. अक्षय हा रमाला पाहतो. रमा एकसारखी अक्षयकडे पाहत असते. झोप नाही का येत तुम्हाला? तेव्हा अक्षय म्हणतो की रात्री तुम्हाला कॉफी पाजली इतक्या रात्री, मग मला कशी झोप येणार? तेव्हा आता माही म्हणते की मला सुद्धा झोप नाही येत. आणि जर का झोप येत नसेल तर आपण दोघे गप्पा मारू शकतो का? आणि जर गप्पा मारायच्या असेल तर माही लगेच सोफ्यावर बसते. तर अक्षय खुशून म्हणतो की हो मग आपण गप्पा मारूयात. त्यावर अक्षय लगेच उठून बसतो आणि मग विचारतो की मला एक गोष्ट सांग की तुला सगळ्यात जास्त तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो बरं?
तेव्हा माही म्हणते की हो येतो, मला खूप राग येतो. अशी ती लोक असतात की जी लोक बायकांना मुलीबद्दल असं त्यांची स्वतःची मत ठरवून आणि जबरदस्ती करून रिकामे होतात आणि त्यांच्याबद्दल काहीतरी असं ठरवतात. आता रमा ही म्हणजे माही अक्षयला सगळं काही सांगायला सुरुवात करते. दोघंही एकमेकांशी खूप छान गप्पा करतात. अक्षय आता जे काही माही सांगत असते ते छान पद्धतीने अगदी हसून ऐकत असतो. त्यावर आता माही म्हणते लोकांच्या ना म्हणजे तुमच्या नजरेतच प्रॉब्लेम आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय माझ्या? तेव्हा आता माही म्हणते की म्हणजे कसं की तुमच्या नाही पुरुषांच्या. त्यावर अक्षय म्हणतो की अच्छा आणि बाकी अजून? तर हो आहे ना, बाकी सुद्धा आहे. म्हणजे जर का असं पुरुषांनी ठरवलं की बायकाबद्दल असं काहीतरी, बायकाबद्दल असं काही पण मग बायकांनी सुद्धा ठरवायला हवं. सगळ्या बायका हे सुंदर असतात पण पुरुष सुंदर नसतात. तर अक्षय म्हणतो की काय? तेव्हा आता माही पुन्हा म्हणते की नाही, काही जण असतात. अक्षय म्हणतो की बरं ओके कंटिन्यू. तेव्हा आता माही परत म्हणते की मी तुम्हाला हे बोलत होते की नसतात, पुरुष सुंदर नसतात, पण तरी सुद्धा ज्या बायका ह्या इतक्या सुंदर असतात आणि जे पुरुष सुंदर नसतात त्यांच्यावर सुद्धा इतकं प्रेम करतातच, कारण त्यांना माहिती असतं की प्रेम काय असतं ते. परंतु पुरुषांना मात्र त्यांना काहीच माहिती नसतं की त्यांना काय हवं आहे ते तर वेडे असतात, त्यांना काही कळत नाही. त्यांना सगळ्यातील थोडं 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 असं हवं असतं. मग असं कसं होईल? प्रत्येकीतील थोडं थोडं नाही मिळू शकत. म्हणजे त्यांचं कसं म्हणणं असतं की मुलगी ही सुंदर असावी पण जास्त सुंदर नसावी, म्हणजे मी तिच्याकडे बघायचं बाकीच्यांनी नाही बघायचं, असं कसं होईल का? आणि मुलगी तर हुशार असावी परंतु माझ्यापेक्षा मात्र हुशार नसावी, कमवणारी हवी परंतु माझ्यापेक्षा जास्त कमवणारी नसावी. हे सगळं काही चुकीचं असतं. त्यांना काही माहिती नसतं, त्यामुळे हा सगळा काही प्रॉब्लेम होतो आणि असं म्हणणं आहे. त्यामुळे मला खरंच खूप राग येतो. तेव्हा आता माही अशी वैतागून बोलत असते तर अक्षय मात्र एकटक अगदी हसून मस्त रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे पाहत असतो. अक्षय खुश होऊन म्हणतो की खरंच किती छान विचार करतेस बरं तू. तेव्हा आता माही म्हणते की खरंच. तर अक्षय लगेच तिचा हात धरतो आणि तिचा हात धरून मस्त तिच्याकडे बघत म्हणतो की हेच मला तुझ्यातले अगदी आवडतं. म्हणून अक्षय तिचा हात अगदी जवळ घेऊन त्याचा किस घ्यायला जातो, परंतु माही लगेच आपला हात मागे करते आणि म्हणते की झोपा तुम्ही, तुम्हाला उशीर झाला. तर अक्षयला पुन्हा आता संशय येतो, कारण हे असं का करत असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की काय काय बोलतेस. त्यानंतर आता इकडे रमाला सगळं काही माहिती झाल्यानंतर ती हातात साडी घेते आणि त्या साडीकडे बघत ती खूप रडत खाली बसते आणि साईला म्हणते की तुम्ही मला अगोदर का सांगितलं नाही, मी तुमच्यावर खरंच खूप विश्वास ठेवला होता. त्यावर आता साई म्हणतो की मॅडम मी तुम्हाला त्याच दिवशी सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु माईने मला शपथ घातली होती म्हणून मी तुम्हाला हे सर्व नाही सांगू शकलो, मी तुमच्यापासून सगळं काही अगदी लपून ठेवलं. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की म्हणजे मी तुम्हाला सापडले, नक्कीच माझे आईबाबा तर असतीलच, माझं कोणीतरी असे असेल की जे मला कोणीतरी शोधतंय, जे माझी तिकडे वाट बघतं आणि मी मात्र इकडे आहे. तर रमा आता रडतच हे सर्व म्हणत असते. तेव्हा आता साई आणि माई एकमेकांकडे पाहतात तर रमा जोरात ओरडते की बोला. त्यावर आता साई म्हणतो की हे बघा मॅडम, जर तुम्हाला खरंच कोणी शोधण्याचा प्रयत्न केला असता तर आतापर्यंत तुम्ही त्यांना सापडून राहिला असतात ना. ना पोलीस तुम्हाला शोधायला इकडे आलेत, ना कुणाचा कॉल आला, ना हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कुणाचा कॉल आला. आतापर्यंत तुम्हाला शोधायला तर कोणी आलेच नाही आणि ना कुणाचा फोन सुद्धा नाही आला. त्यावर आता रतरी सुद्धा रमा म्हणते की नाही, तुम्ही नक्की खोटं बोलतात, अजून सुद्धा काहीतरी तुम्ही माझ्यापासून लपवतात, असे नाही होऊ शकत. आणि जर माझे घरचे असतील तर ते मला असं विसरून जातीलच कसे, ते नक्की मला शोधत असतील, नक्की माझं कोणीतरी असेल, कोणीतरी माझी वाट पाहत असेल. आणि रमाच्या लक्षात येतं. रमा म्हणते की जर माझं लग्न झाले असेल तर असं म्हटल्यानंतर साई आणि माई एकमेकांकडे पाहतात. आई म्हणतो की हे बघा, जेव्हा तुम्ही मला सापडला तेव्हा तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं. तेव्हा रमा लगेच जोरात ओरडते, मी मंगळसूत्र नसेल घालत, तुम्ही ह्या सर्व गोष्टी कशा काय ठरवू शकतात, तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही माझं लग्न ठरवलं. म्हणून रमा आता खूप बोलत असते. तेव्हा मात्र माईला खूप राग येतो. माई आता ओरडते की काय ग, कसली नाटकं करायला लागलीस ग, अगं तू शांत आहे, सुस्वभावाची आहे, म्हणूनच तर आम्ही तुला सून करून घेण्याचं ठरवलं ना, तर तू मात्र आमच्यावरच आवाज चढून राहिलीस. तुला माहिती आहे का तू कोण आहे ते, माहिती आहे का? अगं जा आणि बघ तुझी माणसं कुठे आहेत ती, आणि जा या दुनियेमध्ये एकटी जाऊन बघ, बाहेर जाऊन बघ दुनिया कशी आहे ते कळेल तुला. शेजारी पाजारी सर्वजण आम्हाला नाव ठेवतात, विचारतात की बिन लग्नाची पोट्टी तुम्ही घरात घेऊन राहिलात, माझं पोट्ट तुझ्यासाठी इतकं काही करतं आणि तू, त्यामुळे तू जा, उठ इथून, बाहेरच्या दुनियात जा आणि उठ, अगोदर उठ इथून चालती हो, राहू नकोस. तेव्हा आता साई माईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. तेव्हा साई म्हणतो की माई तू काय बोलतेस. तर रमाला सुद्धा राग येतो. रमाला की तडकन उठते आणि मी जाणारच आहे असं म्हणते, कारण तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोलला. तेव्हा आता माईला आणखीन राग येतो. माई म्हणते की काय ग, खोटं बोलला, सारखं तेच म्हणते. इतक्या दिवस माझी पोट्ट तुझं काळजी घेतं, प्रेम करतं, हे तुला नाही दिसत का? इतकं तुझ्यासाठी आम्ही करून बसलो आणि तू म्हणते खोटं बोलते. तेव्हा मात्र माईला आता राग येतो. माई सनकन एक रमाच्या कानामागे
कानामागे वाजवायला जाणार तोच लगेच साई मध्ये येतो आणि साई रमाला जी काही कानामागे बसणार तोच आपल्या कानामागे ती मारून घेतो, म्हणजे तो रमाला वाचवतो। तेव्हा आता साई सुद्धा आता अगदी आपला रमाला वाचवतो आणि माई तर अगदी धक्क्याने बापरे बाप असं बप्पा म्हणून तोंड आपलं दाबते, कारण साईच्या कानामागे ती बसलेली असते। तेव्हा रमा ही साईकडे पाहत असते, परंतु माईला आता खूप टेन्शन येतं, ती स्वतःचं डोकं आवळते आणि मी हे काय करून बसले, आज मात्र मी माझ्या पोट्यावर हात उचलून बसले, म्हणून माई आता खूप रडायला सुरुवात करतात। तेव्हा आता साई माईला समजावतो की माई अगं शांत हो। तेव्हा माई मात्र शांत बसायला तयार नसते, मोठमोठ्याने रडते, बाप्पा आज मी माझ्या पोट्यावर हात उगारला आणि हात उचलला। तेव्हा आता रमा शांत असते, तिला सुद्धा आता ही सर्व नाही सहन होत, म्हणून माई आता स्वतःच्या तोंडात स्वतःच मारून घेत असतात। तेव्हा साई आता माईचे हात धरतो आणि माई तू हे काय करते, जरा शांत हो, एवढं काही झालेलं नाही, जरा शांत हो। अगं तू तर माझ्यावरच हात उचलला, मग एवढं काय मोठं पाप केलंस बरं तू, माझ्यावर तुझा पूर्ण हक्क आहे, तुम्हाला मारू शकते, काही पण करू शकते, माझ्यावर हात सुद्धा उगारू शकते। तेव्हा मात्र माई आता खूप रडत असतात। साई म्हणतो की माई तू माझ्यावर जे काही हात उगारू शकते, परंतु त्या परक्या मुलीवर तू हात नाही उगारू शकत, तू तिला नाही मारू शकत, त्यामुळे माई तू शांत हो। तर माई आता डोक्याला हात लावून घेते आणि खूप अशी रडते। तेव्हा आता हा साई रमाजवळ येतो आणि मॅडम तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या, परंतु रमा म्हणते की नाही मला तुमचं काही एक ऐकायचं नाही, माझी इच्छाच राहिली नाही की तुमचं काही आता ऐकून घेण्याची, आणि हे लग्न सुद्धा आता मला मान्य नाही। तेव्हा साई आता रमासमोर हात जोडतो की मला माफ करा, माझ्याकडून खरंच खूप मोठी एक चूक झाली, परंतु ती चूक मात्र दुरुस्त करण्याची एक संधी तरी मला द्या। तर रमा सुद्धा आता खूप रडत असते। साई म्हणतो की फक्त एक चूक सुधारण्याची मी एक संधी तुमच्याकडे मागतोय, बाकी काही नाही, आणि हे बघा माझं ऐका तुम्ही, आपलं लग्न परवा आहे, मग आपल्याकडे एक दिवस मात्र उद्याचा आहे, मग तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पुण्याच्या आहात, तुमचा पुण्याशी काहीतरी संबंध आहे म्हणून, आणि आपण अख्खं पुणे हे ढुंडाळून काढूयात, जेथे पाचगणीत तुमचा ऍक्सिडेंट झाला आपण तेथे सुद्धा जाऊयात, तेथे गेल्यानंतर तुम्हाला काही आठवतं का, तुमच्या ओळखीचं तुम्हाला कोणी काही भेटतं का, आणि जर एखाद्या माणसाने तुम्हाला ओळखलं तरी सुद्धा आपल्याला कळेल, तुमच्याबद्दल माहिती आपल्याला मिळेल, त्यामुळे आपण नक्की पुण्यामध्ये शोधूयात, आणि जर तुम्हाला तुमच्याबद्दल सगळं काही भूतकाळ आठवला तर मग आपल्या लग्नाचा प्रश्न नाही येत। तेव्हा आता रमा ही रडतच या साईकडे पाहत असते। तर पुढे आता रमा काय निर्णय घेईन हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही माईंना म्हणते की मी लग्नाला नकार दिला, तुम्हाला राग नाही ना आला, तेव्हा मात्र आता माई म्हणते की तुझ्यावर कशाला रागवायचं, लग्न तर तुझं आहे, म्हणून ग्लासमध्ये ती आता एक काही पावडर मिसळते। आता माईचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि तो काढा ती रमाला प्यायला देते आणि प्रेमाने अगदी तो काढा रमाला पी असं म्हणते। तर रमा तो काढा पिऊन घेते आणि माई आता मनात म्हणते की काही झालं तरी तुझं लग्न मात्र माझ्या मुलासोबरोबर आज लागूनच राहील, आणि हा काढा पिल्यानंतर तुला सुद्धा नाही कळणार की केव्हा तुझं लग्न झालं, म्हणून माई आता अगदी रमाला नवरीच्या वेशामध्ये तयार करते, साडी घालते, हार घालते, बांगड्या घालते, अगदी रमाला काही कळत नसतं, ती त्या नशेतच असते। तेव्हा मात्र आता माई तयार होऊन म्हणजे त्या रमाला सुद्धा तयार करतात आणि बाहेर घेऊन येतात, गुरुजी आलेले असतात, साई सुद्धा तयार झालेला असतो, कारण माईने आता खोटं सांगितलेलं असतं की साईला रमा लग्नासाठी तयार आहे म्हणून। तेव्हा मात्र आता गुरुजी येतात, गुरुजी म्हणतात की नवरी मुलगी कुठे आहे, म्हणून माई आता तिला घेऊन येतात। साई लगेच आता रमाला म्हणतो की मला माईंनी सांगितलं की तुम्ही लग्नासाठी तयार आहात म्हणून, मला इतका आनंद झाला आहे ना। तर माई लगेच रागाने साईला म्हणतात की बस कर आता, आणि माई आता रमाच्या हाताला धरतात आणि एक पोट्टे म्हणून आता रमाला पाटावर बसवतात, आणि साई सुद्धा आता रमाच्या शेजारी पाटावर बसणार असतो, आणि गुरुजी आता लग्नाची तर सर्व काही तयारी त्यांनी केलेलीच असते। तेव्हा आता पुढे काय होतं, रमाला काही सगळं काही आठवेल का, आणि जे काही लग्नाचे क्षण सुरू असतात तर रमाला आपला भूतकाळ आठवेल का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।